अरे ये ना, यावंच लागणार आहे. सुप्रीम कोर्टाबाहेर आमने-सामने येताच राऊतांचे शिंदे शिवसेनेच्या नेत्याला ओपन चॅलेंज. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू झाली आहे. मागच्या 2-2.5 वर्षांपासून या खटल्याची सुनावणी रखडली होती. सतत सुनावणीच्या तारखा पुढे जात होत्या, पण आता सरन्यायाधीश सूर्यकांत व्ही मोहना आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आपली बाजू मांडत आहेत. मागच्या आठवड्यापासून कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. कपिल सिब्बल रोजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची चिरफाड करत आहेत. निवडणूक आयोगाने 2023 साली एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. त्यामुळे पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. उद्धव ठाकरे गटाला मशाल या नव्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे. निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला. कपिल सिब्बल यांनी याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला कोंडीत पकडलं आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष होत नाही. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा एक भाग असतो, असा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. सर्वोच्च न्यायालय त्यांचा युक्तिवाद मान्य करणार की त्यांची काही वेगळी भूमिका असेल हे निवडणूक निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण तुर्तास कालच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर एक गमतीशीर घटना घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.